शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पोखरा प्रकल्पाअंतर्गत 220 गावात समित्या स्थापन, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात उष्णता वाढण्याचा अंदाज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात गारपिटीचा तडाखा। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणींची चिंता वाढली, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळणार, समोर आली मोठी अपडेट। पुढली मोठी बातमी निघते, पीक विम्याच्या माहितीसाठी कंपन्यांकडे अर्ज करा, शेतकऱ्यांना आव्हान। पुढली मोठी बातमी निघते, लाल मिरचीला भाव मिळेना, महिनाभरात भाव पुन्हा 2 ते 4 हजारांनी कमी झाले, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, 1 हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त 1 तासात, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, परळी आणि बारामतीत पशुवैद्यकीय महाविद्यालय, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय। पुढली मोठी बातमी निघते, कांदा प्रश्न पेटला, निर्यात शुल्क हटवा, अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारासमोरच आंदोलन, राजू शेट्टी आक्रमक। पुढली मोठी बातमी निघते, मार्चमध्ये सोयाबीनचे भाव सरकारच्या विक्रीने आणखी पडतील, शेतकऱ्यांनो सोयाबीन विका। पुढली मोठी बातमी निघते, कमाल आणि किमान तापमानात बदल, राज्यभर ढगाळ वातावरणाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा, आमदारकीवर मात्र टांगती तलवार। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना महाशिवरात्री पावली, सन 2022चा सोयाबीन पीक विमा ठोक जमा करण्याचे राज्य समितीचे आदेश, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।